अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे 51वी ज्युनियर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। येथील ग्रामपंचायत मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात किशोर गटातून अमरावती शहर किशोर संघाने तर किशोरी गटातून नागपूर शहर संघाने हा विजय मिळवलाय। कबड्डी असोसिएशन अमरावती आणि विदर्भाशी संलग्नित असलेल्या वीर केसरी क्रीडा मंडळाच्या वतीने या 3 दिवसीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। टीम इंडियाने पर्थमधील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत विजयी सलामी दिली। त्यानंतर आता उभय संघात 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेड ओव्हल येथे दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे। हा दुसरा सामना डे नाईट असणार आहे। टीम इंडियाचे असे 3 खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच पिंक बॉल टेस्ट मॅच खेळणार आहेत। या तिघांमध्ये असे दोघे आहेत जे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळत आहेत, तर एकाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यातून कसोटीमध्ये पदार्पण केलंय। मोहम्मद अमान याच्या नेतृत्वात अखेर टीम इंडियाने अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत विजयाचं खातं उघडलंय। टीम इंडियाने आशिया कप 2024 स्पर्धेच्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात जपानवर 211 धावांनी मोठा विजय मिळवलाय। टीम इंडियाने जपानला 340 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र जपानला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 128 धावाच करता आल्या। भारताने अशा प्रकारे हा सामना 211 धावांनी आपल्या नावावर केलाय, तर जपानचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय। आजपासून कबड्डीच्या 11व्या पर्वाचा अंतिम थरार पुण्यात पाहायला मिळणार आहे। अनेक सामने पुण्याच्या बालेवाडी बॅडमिंटन हॉल येथे होणार आहेत। या अनुषंगाने प्रो कबड्डी लीगचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। कबड्डी लीगच्या 11व्या पर्वाचे 2 टप्पे हैदराबाद आणि नोएडा येथे संपून आता ज्या राज्याने कबड्डीला अंगाखांद्यावर खेळवलं त्या महाराष्ट्रात पुणे श्री शिवछत्रपती संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल येथे तिसरा टप्पा सुरू होणार आहे। फुटबॉल मैदानातून एक धक्कादायक बातमी समोर येते। आफ्रिकन देश दक्षिण गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान 2 संघाच्या चाहत्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला। यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 50 पेक्षा लोकांचा मृत्यू झालाय। दक्षिण गिनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर नजेराकोरे येथे खेळल्या जात असलेल्या फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये भयानक बाचाबाची झाली। त्यामुळे स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 56 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत। डेक्कन ग्लॅडिएटर्सने मॉरिसविले सॅम्प आर्मीचा 8 गडी राखून पराभव करत अबुधाबी T10 लीग फायनल सामना जिंकलाय। डेक्कन ग्लॅडिएटर्सने संघाने 6.5 षटकात 105 धावांचं लक्ष्य गाठलं। अशा प्रकारे डेक्कन ग्लॅडिएटर्सने इतिहास रचला। अबुधाबी T10 लीगचे विजेतेपद तिसऱ्यांदा जिंकणारा तो पहिला संघ ठरलाय। याआधी या संघाने 2021 आणि 2022 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं। भ्रष्टाचार विरोधी केशव देव गौतम यांनी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्श आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केलाय। मिशेलने वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाऊल टाकून देशातील जनतेचा अपमान केल्याचा आरोप केलाय आणि न्यायालयाने सुनावणीसाठी 6 डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे। कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना.म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे ग.द. आंबेडकर स्मृती दिनानिमित्त 9 ते 12 डिसेंबर दरम्यान व्यावसायिक पुरुष अ गट, स्थानिक पुरुष अ गट आणि महिला गट अशा विविध गटांच्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलंय। या स्पर्धेसाठी सुमारे 48 नामवंत संघांनी आपला सहभाग नोंदवलाय। तसेच कबड्डीसह शूटिंग बॉल, कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धांचंही आयोजन 7 ते 12 डिसेंबर दरम्यान करण्यात आलंय।